महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून वार पलटवार. 76% कंपन्या कधी सुरू झाल्या नाहीयेत. पवारांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. भाऊक झालेल्या मंत्री बावनकुळेंवरती जरांगेंचा पुन्हा निशाणा. मराठ्यांच्या नादाला लागल्यानं रडकुंडीला आल्याचा हल्लाबोल. शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी शरद पवारांचीच, सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य. जनतेच्या न्यायालयानं पक्ष कुणाचा याचा फैसला केला. फडणवीसांचा पलटवार. राहुल गांधींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल. गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. राहुल गांधींची मोदींच्या परराष्ट्र धोरणावरती टीका. शेतकरी कर्जमाफीच्या श्रेयावरून कलगीतुरा. राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये जुंपली. जरांगेंविरोधात ओबीसी समाज आक्रमक. नागपूरच्या रामटेकमध्ये जरांगेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बांदल यांना डिस्चार्ज. नांदेडच्या रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. नांदेडचे पीआय संतोष केंद्रेंनी वाचवले सुखबीर सिंग बादल यांचे प्राण. जखमी केंद्रेंची हरसिमरत कौर यांच्याकडून भेट. मराठी न आल्यास अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाई अटळ. मराठी भाषा शिकण्यासाठी कोणतीही मुदतवाढ नाही. 18 ऑगस्ट पासून कारवाई करणार. सरनाईकांचा इशारा. केळेवाडी पादचारी पुलाच्या कामावरून मनसे आक्रमक. चर्नी रोड मधील पुलाचं काम अद्याप रखडलेलंच. मनसेनं काढली पुलाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. चेंबूरच्या पार्ले अॅग्रोच्या वेअर हाऊसवरती एफडीएची कारवाई. काही लाख रुपयांचा एक्सपायर झालेला माल जप्त. गोदामाला सील. नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला. कळवण तालुक्यामध्ये 3.4 रिश्टर स्केलची नोंद. सुरगाणा तालुक्यातही सौम्य धक्के. सोलापूरमध्ये कारच्या काचा फोडून चोरी करणारी गँग अटकेत. 7 आरोपींना तेलंगणामधून अटक. पंढरपूर पिंपरी चिंचवडमध्ये चोऱ्या केल्याचाही आरोप. राज्यातल्या आश्रमशाळांची स्थिती चिंताजनक. 2 वर्षांमध्ये भक्ताकडून साई चरणी सोन्याची 7 नाणी अर्पण. सोन्याच्या नाण्यांची किंमत 21 लाख रुपये असल्याची माहिती. वाशिमच्या वानोसा गावामध्ये रस्त्याची दुरावस्था. पावसामुळे गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. ग्रामपंचायतींचं दुर्लक्ष. विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता. मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता. किमान 4 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव. कुंभमेळा बनावट कार्याध्यक्ष प्रकरणामध्ये तपासाला वेग. जामनेरमधून 3 पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात. मित्रांच्या खात्यावरती लाखो रुपये यूपीआयद्वारे वळवल्याचा संशय. श्रावण सोमवारी घृष्णेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मोठा निर्णय. गाभाऱ्यातील अभिषेक महापूजा पूर्णपणे बंद. मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस. निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची रेलचेल. हिरवळ हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण. उजनी धरणातून विसर्गामध्ये वाढ. 26,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये टनेलमध्ये पाणी आणि राडारोडा घुसला. 7 कामगारांचा मृत्यू. 2 जण बेपत्ता. इराण अमेरिका युद्धाचा बांगलादेशला मोठा फटका. दुकानं, शॉपिंग मॉल्स, मार्केट रात्री 8 लाच बंद करण्याचे आदेश.